ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। रात्रीपासून पाऊस सुरू झाला जवळपास 1:30-2 वाजेपासून तर सकाळी 9 वाजेपर्यंत जवळपास 145-150 मिलीमीटर पाऊस हा अतिशय जोरात त्या ठिकाणी सुरू झाला आणि आता 7 तासामध्ये एवढा पाऊस म्हणजे हाही आकडा मोठा आहे आणि म्हणून अचानक पाऊस असल्यामुळे मग सगळ्या शहरामध्ये पाणी आलं, गल्ल्यांमध्ये पाणी आलं आणि वस्तुस्थिती आहे कुंभमेळ्याची कामं आमची चालू आहेत, मी आधीच सांगितलेलं आहे आणि त्यामुळे मग ट्रॅफिक जे आहे त्याला सुद्धा ती थोडी विस्कळीत झाली। या आज आम्ही शाळा आणि कॉलेज सुरू केलेल्या होत्या। काल जसं प्रेडिक्शन होतं, काल 300 मिलीमीटर पाऊस पडेल, ढगफुटीवर तसं फार झालं नाही, 125 मिलीमीटरपर्यंतच तो पडला, पण आज त्याची भर सगळी रात्री निघाली आणि त्यामुळे शाळा, कॉलेज, महाविद्यालय जे आहेत ते सगळे आज आम्ही सुरू केलेले होते। पण नेमकं सकाळपासून सगळी परिस्थिती बदलली आणि पाऊस सगळीकडे झालेला होता, त्यामुळे काही ठिकाणी कामं चालू होती, त्या ठिकाणी खड्डे पडलेत, काही ठिकाणी पाणी साचलं, त्यामुळे ट्रॅफिक जाम झाली, काही 5-7 गाड्या अडकल्या आणि त्यामुळे नाशिककरांनी थोडा त्रास सहन करावा लागला, ही वस्तुस्थिती आहे। पण आता जवळपास पाऊस कमी झालेला आहे, नदीतलं पाणीसुद्धा दुतोंड्यामधील आपण छातीपर्यंत होतं ते आता कमरेपर्यंत 4-5 फूट पाणी कमी झालेलं आहे। पण अजून गंगापूर धरणातलं पाणी आपण सोडलेलं नाही। गंगापूर धरणामध्ये जेव्हा चांगला आहे म्हणजे 65% धरण भरलेलं आहे, 75% भरलं की आपण मग खाली पाणी त्याकडे सोडणार आहोत। पण हे जे पाणी दिसतंय पुराचं हे फक्त आजूबाजूच्या कॅचमेंटमध्ये पडलेलं पाणी आहे, धरणामधलं पाणी नाही आहे आणि म्हणून पुढच्या कुंभमेळ्याची रेसेस सुद्धा आम्ही या ठिकाणी घेऊन टाकली। पुढे काय होऊ शकतं, कारण इथे सगळा कुंभमेळा होणार आहे, रामकुंड इथे समोरच आहे आणि त्यामुळे त्याची सुद्धा रंगीत तालीम म्हणा ती आम्ही या ठिकाणी केली। काल त्र्यंबकेश्वरला सुद्धा आम्ही गेलो होतो, तिथे सुद्धा साधुग्राम कुठे असेल, पाणी कुठे कुठे साचलेलं आहे, म्हणून आम्ही काही जागा बदलवण्याचा निर्णय घेतलेला आहे साधुग्रामचा वगैरेच्या ठिकाणी। म्हणून त्याचा एक उपयोग हाही झाला की आम्हाला पुढच्या वर्षीची सगळी सराव म्हणा, माहिती म्हणा या ठिकाणी ती मिळालेली आहे। पण निश्चित आता सगळ्यांना मी अजून सांगेल, संध्याकाळपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्यावी, आज उद्यापर्यंत कोणी घराच्या बाहेर विनाकारण फिरू नका, ट्रॅफिक जाम होते, अत्यावश्यक काम असेल तरच निघा। संध्याकाळचं प्रोटेक्शन बघून अजून उद्या शाळांचं काय, कॉलेजचं काय ते जिल्हाधिकारी कळवतील, कमिशनर कळवतील, पण शक्यतोवर आपण सगळ्यांनी आपापली काळजी घ्यावी, बाहेर पडू नका। नदीचा पूर बघायला चला, तिकडे नंदिनी नदीचा पूर बघायला चला, मग काटाशी उभे आहेत, अशाच वेळेला मोठा अपघात त्या ठिकाणी होतो आणि म्हणून मला वाटतं आपण ते सगळ्यांनी टाळावं अशी विनंती शासनातर्फे, प्रशासनातर्फे आम्ही सर्वांना करतो। प्रामुख्याने आज जे नागरिकांचे हाल होत आहेत, ते जे रस्त्याची कामं अर्धवट आहेत, काही ठिकाणी जी रस्त्यावर माती टाकली तो भराव खचला, त्यामुळे गाड्या अडकल्या। अर्धवट काम आहे आपल्या सगळ्यांना माहिती, मी वारंवार तेच सांगतो की आता कामं यावर्षी सुरू केली आहे, 6 महिन्यामध्ये कुंभमेळा 1.25 वर्ष अजून आहे, कामं होतील ना पूर्ण, कामं होणार नाहीत पूर्ण, पण आता कामं अशी अचानक 2-3 महिन्यात पूर्ण होणार नाहीत, ती हजारो कोटीची कामं आहेत। आपल्याला नाशिक शहर अगदी पूर्ण बदलून टाकायचं, सगळा चेहरामोहरा बदलणार आहे, सगळे रस्ते सिमेंटचे आपण त्या ठिकाणी करतोय, फुटपाथ करतोय, मधले इथे बरेच झाडं लावतोय, शोभीकरण करतोय, सगळंच करतोय, पण त्यासाठी वेळ लागणार आहे आणि म्हणून मी वारंवार सांगितलं, मी दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितली नाशिककरांची की बाबा थोडा वेळ आपल्याला सहन करावा लागेल, पण पुढच्या वर्षीपासून तुम्ही बघाल लोक नाशिक शहर बघायला येतील, इतकं सुंदर आम्ही नाशिक शहर करतोय। पण कालच्या पावसामुळे आमच्या सगळ्या यंत्रणा अलर्ट आहेत। इथे महापालिकेतर्फे तर तुम्ही बघतायत कशा पद्धतीने कमिशनर या ठिकाणी आहेत, सगळे त्यांचे सहाय्यक आहेत, सगळे अधिकारी कर्मचारी पूर्ण वेळ या ठिकाणी कामं, काही लोकांना शिफ्ट करायचं होतं 3-4 ठिकाणी, ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सकाळी केलेले आहेत। या ठिकाणी पोलीस यंत्रणा बघा 24 तास 24/7 हे सगळे अलर्ट आहेत। स्वयंसेवक आमचे RSSचे 250 मुलांची टीम या ठिकाणी आहे, ते पूर्ण वेळ सगळं कुठलंही जे पडेल ते काम करायला तयार आहेत, ते सहकार्य करायला तयार आहेत, आपल्यासमोर ते या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्या यंत्रणा SDRF, NDRF त्याची गरज असली तर आमच्याकडे तेही तयार आहेत, सगळ्या यंत्रणा या ठिकाणी तयार आहेत। फक्त नाशिककरांना मी या ठिकाणी एवढीच विनंती करेल पुन्हा की आपण फक्त मदत करा यावेळी 2-3 दिवस। आपण विनाकारण गाड्या घेऊन मोठ्या बाहेर पडल्या तर ट्रॅफिक जाम होते, पुढे अडकला तर तो त्रास होतो। एखाद्या वेळेला आपण या ठिकाणी बघायला आलं सगळं काय चाललंय काय नाही, वॉटरफॉल कसं आहे, बाहेर जातात, तर मला वाटतं ते त्र्यंबकेश्वर असेल किंवा इकडे असेल आपण कुठेही करू नका, 2-3 दिवस हा मोह टाळा। आपण माफी मागते पण ती गरज नाही आहे। महापौरांनी मागे दौरा केला होता, महापौर उपमहापौरांनी जी रस्त्याचे ड्रेनेज खोदलेल्या होत्या तिथे बॅरिकेड लावायला सांगितलेलं होतं, काही ठिकाणी त्यांच्या दौऱ्यानंतर लावलं, परंतु पुढे कामं होतं तिथे लावत नाही। आज प्रश्न आहे
रस्त्यावर पाणी आहे, रस्ता कुठे खड्डा कुठे तेच कळत नाही, म्हणून हे अपघात होत आहेत. तर आदेशानंतर पण जर ठेकेदार ऐकत नसेल तर मग नाही, काय मग काही ठिकाणी बॅरिकेड वाहून गेले. हो. मी ती माहिती घेतली, काही ठिकाणी बॅरिकेड वाहूनच गेलेले आहेत पावसामुळे, अति पावसामुळे. तो आपण काही माहिती देत असाल तर आपण त्या संदर्भामध्ये निश्चित काळजी घेऊ. मी सूचना तशा देतो अधिकाऱ्यांनाही, पण कुठेही निष्काळजीपणा होणार नाही याची खबरदारी आम्ही प्रशासनातर्फे या ठिकाणी घेऊ. हो, MNGL ने मधले रस्ते शहर म्हणजे गल्ल्यांमधले किंवा सोसायट्यांमधले रस्ते करून ठेवलेले आहेत आणि ते लगेच रिपेअर करणं आवश्यक आहे. मात्र ते केलं जात नाही, महिने ते केलं जात नाही आणि त्यामुळे जास्त प्रॉब्लेम नाशिक शहरात झालेले आहेत. असं काही असेल तर त्या सूचना तात्काळ मी देऊ. तसं तर आम्ही मॅडमही किती मागे लागलेत आपल्याला माहिती आहे. कमिशनर आहेत, महापौर या ठिकाणी आहेत, हे सगळे सतत फिरतायत, पाठपुरावा करतायत. ठेकेदारांना आपल्याला माहिती आहे कशा पद्धतीने आम्ही त्यांच्याकडून क्वालिटीचं काम करून घेतो आहोत. सगळं चांगलं आहे, म्हणजे क्वालिटीमध्ये सुद्धा तडजोड नाही. कामाची घाई आहे म्हणून क्वालिटीमध्ये आम्ही कुठेही तडजोड करत नाही, हे आपण बघितलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं जे अशी काही कामं असतील त्याला थोडा पाऊस ओसरला, थोडा ब्रेक आहे मध्ये, त्या ब्रेकमध्ये आपण अगदी युद्ध पातळीवरती कामं सगळे पूर्ण करू. 10 ते 15 वर्षापूर्वी पावसाळी भुयारी गटार योजना बनवण्यात आली होती. 400 कोटी खर्च करण्यात आले. ती भुयारी गटार योजना पूर्णपणे म्हणजे पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी ती पूर्णपणे फेल गेल्याचं दिसते, कारण की संपूर्ण शहरामध्ये पाणी साचलेलं होतं. तर त्याची चौकशी आपण करणार आहोत का? कारण बऱ्याच ठिकाणी ती कागदावरच झाली असं म्हटलं जातं. नाही, असं नसेल मला वाटतं, पण मी निश्चित आपण आता माझ्या करावं टाकलेलं आहे. योजना कधी झाली, किती रुपये झाली, त्याचं आउटपुट काय, आपण म्हटलं फक्त कागदावर, पण असं होणार नाही कुठलं की फक्त कागदावर योजना आहेत. पण निश्चित अगदी त्याची सखोल चौकशी आपण करू, सखोल चौकशी करू. असं काही आढळलं जे जबाबदार असेल त्याच्यावर कठोर कारवाई आपण त्या ठिकाणी करू. मुळात महापालिकेच्या गेटवरच पाणी होतं, आज तळच असले, गुडघाभर पाणी महापालिकेच्या समोर होतं. आता मी ते सांगितलं की आता एवढा विक्रमी पाऊस 6-7 तासामध्ये झाला. आता 150 मिलीमीटर पाऊस आज 6 तासात झाला. 1 वाजेपासून सगळे 8 वाजेपर्यंत, 2 वाजेपासून. तर बरं सांगा, हे होणारच आहे ना. असं आपल्याकडे अशी कुठले असं यंत्रणा नाही आपल्याकडे की किती पाऊस पडू द्या आम्ही साचून देणार नाही, असं होणार नाही. तरी मुंबईसारखी परिस्थिती आपली नाही आहे. मुंबईमध्ये तर हाय ट्रेड आला की पुन्हा पाणी ते जात नाही, मुंबईकरांचं खूप पाणी साचतं ती परिस्थिती. पण इथे तरी तसं इतकी परिस्थिती वाईट नाही. पण आता कामं सुरू असल्यामुळे काही ठिकाणात झालेलं आहे, पाणी साचलेलं आहे, हे आम्ही मान्य करतो. पण फक्त एवढ्याच पावसाळ्यामध्ये आपल्याला 2 महिने अजून त्रास आहे. पुढे आपल्याला खूप वर्ष, 30-40 वर्ष आपल्याला कुठलीही अडचण या ठिकाणी येणार नाही. आणि म्हणून आमचं हे स्वप्न आहे की या कुंभमेळ्याच्या निमित्ताने मोठा निधी आपल्याला मिळालेला आहे. हे शहर हे स्वच्छ कसं होईल, सुंदर कसं होईल, हरित कसं होईल, सुरक्षित कसं होईल. सगळे कॅमेरे वगैरे सगळ्या शहरामध्ये हजाराच्या संख्येत आम्ही लावतोय. पोलीस यंत्रणा अतिशय सतर्क आहे. आणि म्हणून मला वाटतं की STP असेल, पाणी शुद्ध करून नदीमध्ये गोदावरीमध्ये 12 महिने कसं वाहील, त्यासाठी नवीन घाट होत आहेत. मला वाटतं अतिशय म्हणजे अगदी नाशिकच्या सौंदर्यामध्ये एक वेगळी भर पडणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की थोडा वेळ आपण त्रास सहन करावा. ढगफुटीचा इशारा 24 तासापूर्वी देण्यात आला होता. मग ढगफुटी सदृश पाऊस आपल्याला आज पाहायला मिळाला गेल्या 24 तासामध्ये. हवामान विभागाचा इशारा काहीतरी डिले झाला, चुकला असं वाटतं का आपल्याला? तसं एक कमी दाबाचा पट्टा जो आहे तो थोडा सरकला काल. तो पालघरकडे गेला, नंतर गुजरातकडे गेला. तो असं नाही आज सांगितलं म्हणजे तो तसाच येईल, त्या रेषेमध्ये येईल. त्यामुळे मी विचारला की असं काय झालं, थोडं तर ते अडचण आहे. मी काल सांगितलं की थोडा तो त्र्यंबकेश्वर म्हणून पालघरकडे गेला, पालघरला खूप पाऊस झाला. कारण म्हणून मी नाशिकहून गेलो तर रात्री 2-3 वाजेपर्यंत पालघरलाच होतो. धरणार होतो मी रात्री 9 वाजता 1.5 किलोमीटर पायी जात त्या ठिकाणी. कलेक्टर होते तिथल्या माझ्यासोबत, तिथे खासदार होते, सगळेजण त्या ठिकाणी गेलो होतो. पण हे इतकं ॲक्युरेट नसतं की बिलकुल तुम्ही सांगितलं तर की त्याचं इथंच पडलं पाहिजे, एवढंच झालं पाहिजे. त्यात थोडी चूक होऊ शकते, शेवटी निसर्ग आहे. आणि म्हणून मला वाटतं त्यामुळे थोडंसं अंदाज कमी असायला. पण 150 मिलीमीटर पाऊस 300च्या ऐवजी झालेला होता त्या वेळेमध्ये, दिवसभरामध्ये. पण आज जो पाऊस झाला हा 6-7 तासामध्ये जवळपास 150 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. त्यामुळे थोडा गोंधळ झाला. पिंपरी चिंचवडमध्ये इमारत कोसळलेली आहे, 14 जण अडकल्याची माहिती मिळते. कुठे? पिंपरी चिंचवड. नाही, मला या बाबतीमध्ये माहिती नाही. मला साताऱ्याचं कळालं होतं. कुठलं कळालं होतं घाटातलं, मी तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो, पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोललेलो आहे. पण याची खातरजमा करतो. कारण पुण्याचं कुठल्या घाटामध्ये 5 घरं दबले गेले आणि किती लोक माहीत नाही, अशी कोणीतरी पोरांनी ती क्लिप बनवून पाठवलेली होती. आणि म्हणून मी कलेक्टर साहेब ती फेक आहे, ती कालपासून चाललेली आहे. आता लोक इतका खोडकरपणा करतात, मला समजत नाही. काही लोकांना म्हणजे इतक्या संकटामध्ये मुद्दाम लोकांना काही अफवा पसरायच्या असतात. आणि म्हणून अफवांवर विश्वास ठेवू नका, कुठेही अफवांवर विश्वास ठेवू नका. त्याची खातरजमा करा आणि नंतर मग ती रिपोर्ट पाठवत जा, तुझं हे म्हणणं आहे. नाही तर हा त्याला पाठवतो, तो त्याला पाठवतो, त्याचा सोडारे किती लोक गेले, कुठे गेले, किती लोक दबले गेलेत. मला वाटतं तर आपण सगळ्यांनी टाळावं. या ठिकाणी आमचं शासन, माननीय मुख्यमंत्री महोदय,
उपमुख्यमंत्री होतं, शासन अतिशय बारकाईने या सगळ्या गोष्टीकडे लक्ष आहे. आम्ही स्वतः तुम्ही बघताय 4 दिवस झाले मी झोपलेलो सुद्धा नाही 2-3 तासाच्यावर रात्रीवर पुढे. आपणही मला बघतायत. आम्ही सगळे धावपळ करतो. आमचे अधिकारी आहेत, सगळे कर्मचारी आहेत, सगळेजण आम्ही सगळे अगदी युद्धपातळीवर काम करतो. हो, पण अशा ज्या घटना घडत आहेत, मुंबई असेल, पिंपरी चिंचवड, तर नेमके काय उपाययोजना आपण आता आपल्याकडून काही आदेश किंवा निर्देश दिले जातात? हे जे घरं किंवा इमारत, आता घराचं मी तुम्हाला सांगितलं, मानखुर्दमध्ये मी परवा जनता नगरमध्ये होतो. सगळा स्लम एरिया तो या ठिकाणी इतके खेटून घरं आहेत आणि इतके छोट्या गल्ल्या करून टाकल्या आहेत की तिथले आमदार अबू आझमी आमचे मित्र आहेत ते सुद्धा आले होते. ते म्हणत मी काय करू. मी उदाहरणादाखल सांगितलं की त्यांनी मला तिथे सांगितलं की अभी 4 दिन पहिले इनको नोटीस दिया बोले एक दुसरे बिल्डिंग को, तेडी हो गई थी, तिरपी झालेली होती अशी. तर ते माझ्याकडे येऊन बसले सगळे, तुम्ही आम्हाला कशा नोटीस देता, आम्हाला घर द्या राहिला आधी, मग आम्ही जाऊ कुठे. म्हणजे लोक ऐकत नाही. हे स्वतः त्यांनी सांगितलं अबू आझमी. आणि म्हणून मला असं वाटतं की लोकांनी काळजी घेतली पाहिजे. BMC असतील, शासन, आम्ही तर काळजी घेतो आहोत, पण आम्ही घरच खाली करणार नाही. आणि सगळा तो अनधिकृत बांधकाम आहे. म्हणजे 12 बाय खोलीवर 1, 2, 3, 4 खोल्या होत्या जी पडली. कसं शक्य राहील. आणि मग एवढ्या पावसामध्ये ती पडली. ती बिल्डिंग खाली गेलेली होती, पण ती पडली, ती बाजूच्या घरावर पडली. बाजूच्या घरावर ते सिंगल एकच मजली होतं. त्याच्यावर पडल्यामुळे त्या घरातले 6 ते 6 4 मुलं ते दुर्दैवाने त्या ठिकाणी दगावलेले. भाऊ, संजय राऊत पुन्हा आज घसरलेले आहेत शिंदेवर आणि तुमच्यावर. शिंदेना त्यांनी असं म्हटलं की यांना मुख्यमंत्री होण्याची घाई झालेली आहे आणि तुम्हाला चंपतराय म्हटले, महाराष्ट्राचे चंपतराय असं म्हणत त्यांनी तुम्हाला. चंपतराय हा. पाठवलं तुम्हाला. आता काय बोलावं मी त्यांच्याबद्दल. मला रोज रोज बोलून म्हणजे लोकच म्हणतील की इतकं कसं काय बोलतो गिरीश महाजन. पण मला त्यांच्याबद्दल काही टीका टिप्पणी करायची नाही. पक्षाची त्यांनी वाट लावलेली आहे. सगळी वाट एका माणसामुळे लागलेली आहे. मी उद्धवजींना वारंवार तुमच्या मार्फत सल्ला देतो की या माणसाला आवरा. आता काहीच ठेवलं नाही त्यांनी यांच्याकडे, काहीच ठेवलेलं नाही. पण त्यांनी विडाच उचललेला आहे की फक्त दोघांनाच ठेवेल, बाकी सगळ्यांना मी काढून टाकेल. हा पक्ष संपूर्ण दाखवेल. मला वाटतं कोणाची तरी त्यांनी सुपारी घेतलेली दिसते. त्यामुळे रोज सकाळी आता काय संबंध माझा, पण बडबड करत राहायची काहीतरी आपली. भाऊ, राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये ही पावसाची परिस्थिती आहे. आपल्या विभागाकडनं काय मदत दिली जाते, काय त्यांचं पुन्हा आज सकाळीच आम्ही सगळ्या जिल्ह्यांना 1-1 कोटी रुपये, म्हणजे ज्या ठिकाणी अतिवृष्टी आहे, ज्या ठिकाणी गरज आहे, असे 6-7 जिल्हे आहेत. सगळ्या महाराष्ट्रात नाही, कारण आमच्याकडे अजूनही तिकडे विदर्भात, महाराष्ट्रात, उत्तर महाराष्ट्रामध्ये अजून एवढा पाऊस नाही आहे. खानदेशमध्ये, धुळे, नंदुरबार, जळगाव पाऊस नाही आमच्याकडे अजून. पण ज्या जिल्ह्यामध्ये आवश्यकता आहे, ज्या ठिकाणी गरज आहे, त्या ठिकाणी आम्ही तर सकाळी 1-1 कोटी रुपये आमच्या खात्यामार्फत त्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग केलेले आहेत. त्यातून कोणाला हलवलं असेल, मग त्याची जेवण खाण्याची सोय असेल, राहण्याची व्यवस्था असेल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, हे ट्रान्सपोर्टेशन असेल, वाहतूक असेल, त्याच्यासाठी लागणारा हा 1-1 कोटी आम्ही सध्या त्यांना खर्च जो लागणारा आहे तो आजच सकाळी मंजूर केलेला आहे, तो पाठवलेला पण. शेवटचा प्रश्न. पुढच्या वर्षी याच महिन्यात कुंभमेळ्याच्या परवान्या असणार आहे. आता घाटांची जी कामं सुरू होती त्या ठिकाणी देखील पूर परिस्थिती आहे, ते सगळा परिसर पाण्याखाली गेला. या अनुषंगाने आपण कशी आता तयारी किंवा कसं. मी तेच सांगितलं की पुढच्या कुंभमेळ्याची, पुढच्या वर्षीच्या कारण याच काळामध्ये पुढच्या वर्षी ऑगस्टमध्ये कुंभमेळ्याचं स्नान होईल आणि म्हणून त्याची रंगीत तालीम आता ही झालेली असं समजायला हरकत नाही. मी काल त्र्यंबकेश्वरमध्ये गेलो. आम्ही साधुग्रामची जागा बदलायचा निर्णय घेतला कालची स्थिती बघून. मी म्हटलं थोडं उंच माथ्यावरच्या ठिकाणी आम्हाला जावं लागेल, थोडं इकडे तिकडे गेलं तरी चालेल, किंवा मग इथे भर घालावं लागेल 5 फूट मातीची त्या ठिकाणी. दोघातून काहीतरी करावं लागेल. आणि म्हणून आता पाऊस कमी झाला की पुन्हा आम्ही त्याच्यावर एकदा बैठक करू, त्या ठिकाणी जाऊन स्पॉट एक्झामिन करू आणि त्या ठिकाणी निर्णय करू. पण सगळ्या पावसाची शक्यता तपासून या ठिकाणी आम्हाला पुढचे निर्णय त्या ठिकाणी घ्यावे लागतील. त्या ठेवला कोट्यावधी लोक या ठिकाणी येणार आहेत. इथे काही बदल अपेक्षित आहे आता सध्याचं इथले जे काम चालू आहे, इथे काही नाही, सूचना या आपल्या? ठिकाणी इथे काहीच बदल करू शकत नाही आपण. आता साधुग्रामची जागा आहे ती आहे, तिला काही अडचण नाही आहे. ते नदीवर तर काहीच करू शकत नाही. नदी पाहिजे की बाबा इकडे आहोत करा का तिकडे कुंड करा. आपण इथे आता नवीन 2-3 कुंड करतोय. काही व्हीआयपीची व्यवस्था आपण वेगळी करतोय, इकडे आणायची तिथे करायची, जो आपण विचार करतोय. मुख्यमंत्री मोदींशी आम्ही त्या ठिकाणी बोलू. आताच आयुक्त मॅडम महापौरांचं या ठिकाणी बोलणं झालं, पण ते थोडा नंतरचा विषय, 15 दिवसानंतर, महिनाभराचं पाणी उसरल्यावर, कमी झाल्यावर. पण निश्चित तिथे पाण्याची अडचण येणार असेल, खूप पाणी थांबणार असेल, तुंबणार असेल, तर त्र्यंबकेश्वरमध्ये जिथे साधुग्राम होणार आहे त्या ठिकाणी जमीनच दिसत नव्हती, पूर्ण पाणी होतं. त्यामुळे मग आम्ही थोडी जागा बदलण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. तो होईल. ओके, थँक्यू. हो.